से खून आने तक तूने उसको मारा। नीचे बैठ सारा कुछ गुन्हा दाखल करून घ्यायची। आता तुमची जबाबदारी, ठीक आहे। आता याच्यावर गुन्हा दाखल करायचा, याला जमा करायचं, तुमची स्टेटमेंट घ्यायची। नाही झालं तर तुमची काय आमची असेल। इधर आना। क्या हुआ है? क्या हुआ? क्यों मारो? क्यों मारो? खून आने तक मारा। नाही काय झालं? आमच्या बरोबर आता खूप एवढं नाहीये। गॅस भरेपर्यंत तुम्ही थांबू शकता, त्याच्यामध्ये नाही मला काही त्यांना मागच्या ऑर्डर मला पाठवलं, तेवढा ते आले। ते आल्यानंतर मला बोलतो क्या है आपका प्रॉब्लम, बोलते मेरे गाड़ी में गैस तो ये साइड में कहीं का मार देना, बोलते एक काम करो इधर से ऑटो करो नीचे खड़ा करो। 3 बार पूछा मैंने उनसे, तो उन्होंने बोला ये म्यूनसिपालिटी का प्रॉपर्टी नहीं है, ये मियाना का प्रॉपर्टी है, यहाँ पे गाड़ी का खड़ा करो, म्यूनसिपालिटी का प्रॉपर्टी है, वहाँ पर जाकर खड़ा करो, उधर से जो चाहिए वो लेके जाओ। बोले ठीक है। मी गाड़ी वर पुढे घेतली, वरती येऊन मला बोलतो समजता नहीं है क्या गाड़ी आपको उतारने के लिए आप भाड़ा नहीं ले रहे थे। मैंने बोला मैडम भाड़ा ले लो। ठीक है ना, भाड़ा नहीं ले रहे थे बराबर नहीं, इसका मतलब क्या? वो बोली ना उसको कि मेरी गाड़ी में गैस नहीं है। क्या बोले वो? मैडम बोली मेरे को इधर घोड़बंदर साइड का नहीं चाहिए, मेरे को इधर का भाड़ा चाहिए। मैडम मैं बोला मैडम ऐसा नहीं है, जैसे जो कस्टमर आ रहा है वो भाड़ा आपको लेना पड़ेगा, और वो भाड़ा लेकर आप बाहर ले लो गाड़ी। पीछे वाले भी यानी भाड़ा नहीं ले रहे हैं ऑटो वाले, जैसा आगे वाला नहीं बोल दिया तो पीछे वाले नहीं बोलते। तो वो पीछे वाले भी नहीं बोले। 5-6 कस्टमर जमा हो गए, सब मेरे ऊपर चलाने लगे। तो मैडम को मैंने बोला मैडम बाहर ले लो, और नहीं तो हाँ बाहर ले लो गाड़ी में। गैस का विषय भी त्याला बोलली आहे नहीं सर, त्याला गॅसचा विषय मी बोलते। फिर मैडम बोलते हैं मॉल तेरे बाप का है क्या? मैं बोला नहीं सर, मॉल मेरे बाप का नहीं है, मेरे बाप का भी नहीं, आपके बाप का नहीं, मॉल है जो जिसका उसका हम तो इधर नौकर हैं, काम करने वाले हैं, ऐसा मैंने बोला। मैडम को रिक्वेस्ट करता रहा, मैडम ने मेरा कॉलर पकड़ा, तब देखिए तूने उसको कान के नीचे क्यों बचाया? नहीं सर, इन्होंने ही मारा। हाँ तो तूने मारा क्या? सीसीटीवी फुटेज देखो, मैंने तेरे सीसीटीवी फुटेज देखे। सर इन्होंने ही मारा है। तेरा सीसीटीवी फुटेज देखना है तुझे? पहला इन्होंने ही मारा है सर। तो 2 बार मारा है ना, उनको हकदार रहा था उधर से, उसके लिए उसने मारा ना तुझे। तो तू मारेगा लेडीज को, तू कंप्लेंट करना चाहिए ना मॉल में, सिक्योरिटी ऑफिसर है ना, तो तुझे कंप्लेंट करना चाहिए ना मॉल को। तुमने कंप्लेंट करना कि मारना है उसको, उसके नाक से खून आने तक तूने उसको मारा। सॉरी बोल दीजिए। सॉरी इसको क्या करेंगे अभी? आप क्या कार्रवाई करोगे? मॉल क्या कार्रवाई करना? कंप्लेंट करा द्यायची, तुला मारलंय त्याचं काय? त्याच्यावर गुन्हा दाखल करून टाका, मॉलतर्फे गुन्हा दाखल करून टाका त्याच्यावर। तुम्ही आजच्याच गुन्हा दाखल करून त्याला जमा करू करा। आता लगेच गुन्हा दाखल करतात। मला काही वेळापूर्वीच ही गोष्ट कळली। ही मुलगी आमच्या विवियाना मॉलच्या रिक्षा स्टँडवर रिक्षा चालवते आणि प्रचंड मेहनती मुलगी आहे। मी तिला खूप दिवसापासून ओळखतो। सकाळी 8 वाजल्यापासून जवळजवळ रात्री 11 वाजेपर्यंत ती रिक्षा चालवते आणि तिच्या कुटुंबियांचं पोट भरते। कालची घटना अशी आहे की ती मॉलच्या लाईनमध्ये उभी होती आणि तिला लांबचा भाडं मिळालं। तर तिने त्या भाड्याला जो पॅसेंजर बसलेला त्यांना विनंती केली की मी पहिलं गॅस टाकीन आणि मग पुढे जाऊ। तो पॅसेंजर त्याला नाही म्हणाला, तो पॅसेंजर मागच्या रिक्षात गेला। तर तिथे असलेला जो सिक्युरिटी गार्ड आहे त्यांनी तिच्याशी वाद घातला। वाद घातल्यावर दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि बाचाबाचीची रूपांतर भांडणात झाली। भांडणात झाल्याच्या नंतर मला वाटतं तिला त्यांनी एवढ्या जोरात फटका मारला की तिच्या नाकातून रक्त यायला सुरू झालं आणि तिथले असलेले जे
पॅसेंजर होते त्यांनी त्यांच्या दोघांमधली भांडणं मिटवली. त्यानंतर तिला चक्कर आली म्हणून तिला स्टँडवर घेऊन जाण्यात आलं. मला असं वाटतं की तुम्ही सिक्युरिटी गार्ड आहात, एका विवियाना मॉलसारख्या मोठ्या मॉलमध्ये तुम्ही काम करता, त्यामुळे तुमच्याकडे पेशन्स असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही अशा प्रकारे जर एका महिलेला मारहाण कराल तर उद्या इथे अनेक महिला येतात. उद्या तुमचा वाद झाला तर तुम्ही कोणावरही हात उचलाल. सो आजची जी घडलेली घटना आहे ही दुर्दैवी आहे, कालचीही घटना दुर्दैवी आहे, पण महाराष्ट्रात हा प्रकार वाढत चाललेला आहे. आणि मागच्या काही दिवसापासून तर हे सतत अशा काही गोष्टी समोर येतात. आज ही गोष्ट आमच्या पक्ष कार्यालयापर्यंत आली म्हणून ती कळली, नाही तर ही गोष्टी हिची देखील, या मुलीची देखील घटना दाबली गेली असते. महाराष्ट्रात जे काय चाललंय ते चुकीच्या पद्धतीने चाललंय. आमची मागणी आहे की महाराष्ट्रात जर असं मराठी माणसाच्या बाबतीत घडत असेल तर जसा देशद्रोहाचा कायदा आहे तर महाराष्ट्र द्रोहाचा देखील, यांच्यावर मराठी भाषा द्रोहाचा देखील कायदा हा या लोकांवर लागला पाहिजे आणि यांना अशी शिक्षा झाली पाहिजे की याच्यापुढे कोणी तुम्ही तुमचा व्यवसाय करा, सन्मानाने जगा, आम्हाला काय घेणं देणं नाही, पण तुम्ही इथे येऊन माजुरी करणार असाल तर तुमची काय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आहे. आणि अशा मुलींच्या पाठी आम्ही उभेच आहोत. आम्ही या सगळ्यांच्या पाठी उभे राहणार आहोत. तुम्ही आमच्या सोबत राहा, मराठी माणूस सोबत राहो न राहो, आम्ही मराठी माणसाच्या सोबत आहोत एवढं नक्की. मला वाटतं आत्ताच सरकार बसलेलं आहे, त्यामुळे महिला सुरक्षित आहे का ना प्रश्न निर्माण होतो. माझी सरकारला विनंती आहे की नवीन सरकार बसल्याच्या नंतर या लोकांमध्ये अरेरावी फार वाढलेली आहे. आता यात कोणाचा दोष आहे आम्हाला माहीत नाहीये, पण जर या लोकांना जर आताच आवर घातला नाही तर भविष्यात ही भांडणं रस्त्यावर होताना तुम्हाला दिसतील. मराठी माणूस आणि बाहेरनं आलेला माणूस यांच्यात वाद हा रस्त्याच्या चौकात दिसायला लागेल. तर माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की तुम्ही समज द्या. ज्यांना भारतीय जनता पक्षाचं सरकार आमच्यामुळे आलंय असं वाटतंय त्या सगळ्याच परप्रांतीयांना एकदा तुम्ही समज द्या. तर आम्ही समज द्यायला तयार आहोत. रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.